तुम्हाला असंच वाटत असेल ना, माकडं वगैरे ही कुठे गेली आहे, तर चला स्टार्टिंगपासून दाखवते आणि सांगते. तर मी चालली आहे आता मोठ्या माळाला म्हणजेच बडापाडला, जे आमच्यापासून थोडं लांब आहे. म्हणजे 1-1.5 तास लागतात तिथं जायला. तर आम्ही बरेच दिवस झालं गेलो नव्हतो म्हणून म्हणलं चला जाऊन येऊत आपण. आमचं नवीन लग्न झालं तेव्हा गेल्या होत्या आम्ही. म्हणजे लग्नाला 5-6 महिने झाले तेव्हा. तसं आम्हाला नवीन लग्न झालं तेव्हा घेऊन गेले नव्हते. पण आम्हीच गेलो होतो. माझी जाऊ, माझा भाया वगैरे आम्ही 4 जण गेलो होतो तिथं. आणि तिथलं वातावरण वगैरे खूप सुंदर आहे. तुम्हाला बऱ्याच लोकांना माहीत असेल बडापाड. मला लग्नाच्या आधी पण माहीत होतं, पण मी कधी आले नव्हते इथं. कारण फक्त माहिती होतं आणि हे तेलंगणामध्ये आहे आणि आमच्या गावाच्या जवळच आहे ते. म्हणून म्हणलं चला आम्ही जाऊन येऊ. म्हणून आम्ही संडेच्या दिवशीच निघालो तिथं. सकाळी लवकरच निघालो. म्हणलं पूर्ण दिवस तिथं स्पेंड करता येईल कारण तिथं बघण्यासारखं बरंच काही आहे. निसर्गाच्या सानिध्यामध्ये रमायला पण खूप आवडतं. म्हणून आम्ही सकाळी 9 वाजता एक निघालो. जाईपर्यंत 10-10:30 वाजले होते आमचे. आणि गेल्याच्या नंतर एवढं छान वाटत होतं ना आणि रस्त्यामध्ये मला एक खूप छान-छान गोष्टी पण भेटल्या आणि एवढं फ्रेश वाटत होतं ना, बघूच आमच्या चेहऱ्यावरूनच तुम्हाला कळू शकेल आणि वाटत की किती फ्रेश दिसते आम्ही. कारण मला एक्साइटमेंटच तेवढी होती. आणि हे साळ आहे बरं का, म्हणजे तांदळाची शेती. आत्ताच हे लावलेलं आहे. हे लावल्याच्या नंतर म्हणजे 20 दिवस किंवा 1 महिन्याच्या नंतर एवढं सुंदर दिसतं ना हे. तुम्ही बऱ्याच मूव्हीमध्ये बघितलं असेल, साऊथ इंडियन मूव्हीमध्ये सगळीकडं सेम दिसतं वगैरे. तर मला हे कॅप्चर करायचा मोह आवरलाच नाही म्हणून म्हणलं तुमच्यासोबत शेअर करावं ते. म्हणजे आपल्या इकडं असं नसतं ना, आपल्याकडं कसं ज्वारी वगैरे, तुरीच्या शेंगा वगैरे सगळीकडं सेम असतं आणि हे नसतं. आणि हे आता ही नारळाचे झाडं दाखवते असं वाटत असेल ना तुम्हाला. तर हे नारळाच्या झाडांसारखं आहे, पण हे नारळाची झाडं नाहीत, तर हे सिंधीचे झाडं आहेत. आणि इथं वर तुम्ही लक्ष देऊन बघितलं तर तुम्हाला मडके पण दिसतील, ज्यामध्ये चिंदी तयार होती. आणि हे मडके ना रात्री बांधून ठेवतात आणि उद्या सकाळी खाली काढतात आणि त्याला पिण्यासाठी देतात. ह्याला झाडाची सिंधी वगैरे म्हणतात. म्हणजे ह्या रस्त्याने चाललोय आम्ही तर म्हणलं हे तुमच्यासोबत मी शेअर करते. हेच अशी असते झाडाची सिंधी, जे की आपल्या नारळाच्या झाडासारखीच असते. आणि दुसरी एक असते जे ताडगुंजलची असते. म्हणजे आपल्या इथं जे ताडं वगैरे म्हणतात ना, जे आपण बऱ्याच लोकांनी लहानपणी खाल्लेले असणार आहे. मी तर माझ्या लहानपणी खायचे. म्हणजे आमच्या शाळेतली मुलं कसे करायचे माहिती आहे का? जे वहीचं पान असतं ना, मेन मधलं पान म्हणजे जोडपान वगैरे, त्या जोडपानाला एक छोटंसं बाईट द्यायची, छोटासा तुकडा द्यायचा. ते सेम नारळासारखं दिसतं आणि एकदम घट्ट झालेलं असतं, त्यामुळे त्याची चव खूपच छान लागते. ते मी लहानपणी खायचे वगैरे. तर त्याचीही सिंधी बनवतात. आता त्याची झाडं तर मी बघितलेत ते पण नारळासारखे असतात आणि हे ताडगुंजल दिसायला पण नारळासारखे दिसतात बरं का. म्हणजे आपल्याला बरोबर वाटेल की नारळ दिसेल आणि हे आसपास झाडी डोंगर बघून तर खरंच छान वाटत होतं. आणि तुम्हाला माहिती आहे का, आता हे हिवाळा आहे तरी पण आमच्या इकडं पावसाचं वातावरण झालं होतं लिटरली. आणि आजूबाजूला डोंगर असल्यामुळं म्हणजे पूर्ण झाडी वगैरे असल्यामुळं तर खूपच जास्त थंडी वाजत होती. आणि फायनली आम्ही पोहोचलोय आता इथं मोठ्या माळ्याला. तर मी स्टार्टिंगपासूनच व्हिडिओ घ्यायला सुरुवात केली, जेणेकरून मी तुम्हाला दाखवेल, पूर्ण व्हिडिओ दाखवेल. जर तुम्हाला यायला जमलं नाही आणि तुम्ही बरेच लांब असेल तर तुम्हाला पूर्ण माहिती भेटावं, तुम्ही लांबूनच दर्शन वगैरे घेऊ शकता तिथूनच आणि पूर्ण डिटेल पाहू शकता म्हणून. तर आता आम्ही इथून जातोय आतमध्ये. आणि पायऱ्या बऱ्याचशा आहेत, खूप साऱ्या पायऱ्या आहेत. आम्हाला चढतानाच आम्ही पहिलं गेलो होतो ना, तेव्हा थांबून गेलो होतो. पण आता ह्यावेळेस गेलं ना, तर मराठी लोकं एवढे होते ना, तर मला असं वाटत होतं, की मी महाराष्ट्राच्या मध्येच आले आहे. आणि मी तुम्हाला गाड्या पण दाखवेल आता. एम-एच ह्या गाड्या खूप म्हणजे खूप आहेत. आणि आपले महाराष्ट्रीयन लोकं कुठेही जा, ते बदलणार नाहीत, तसेच राहणार आहेत. एक दादा तर असे होते ना, जे टॉवेल गुंडाळून, बनियन घालून हिंडत होते तिथं लिटरली असं. आणि इथं नाही का जत्रा वगैरे, यात्रा ह्यासारखं असतं. प्रत्येक जागी तसे यात्रेचे दुकान वगैरे असतात आणि खूप छान-छान वस्तूही भेटतात तिथून. तर आधी आम्ही जाऊन दर्शन घेतलं. माकडं पण एवढे असतात ना, माकडं असतात आणि वानेरही असतात. आता वानेर म्हणजे जे ब्लॅक काळ्या तोंडाचे असतात, आपल्या शेतांमध्ये वगैरे असतात गावाकडं, ती वानेरं. आणि जे लाल तोंडाचे असतात, पांढरे शुभ्र असतात, ती माकडं. ते दोन्हीही असतात ह्या ठिकाणी आणि खूप सारे असतात आणि ते माणसांना भिऊन घाबरतही नाहीत. आपल्या जवळ येतात, आपल्या हाताला पकडतात, पायाला पकडतात. आणि इथं ना अवेलेबलमध्ये रूम्स पण असतात. आपल्याला कधी किती वेळ साठी घ्यायचं एका दिवसासाठी वगैरे. तर त्या ठिकाणी आपण जाऊन तिथं स्वयंपाक बनवून खाऊ शकतो. आणि आता हे फॅमिलीसाठी आहे. फॅमिली म्हणलं म्हणजे चालतंय. पण आम्ही जेव्हा पहिला आलो होतो ना, तेव्हा ना खूप छान होतं. म्हणजे निसर्गासारखं दिसत होतं आणि कच्ची घरं होते.
पण आता स्लॅबचे घरं झालेत, लोकांनी पक्के घरं बनवलेत, तर असं गावासारखं वाटतं. ते डोंगरावर वाटत नाहीये तेवढं. पण छान आहे, वातावरण मस्त आहे. आणि बघताय तुम्ही गर्दी, म्हणजे रस्त्याने तेवढं काही गर्दी नाही, पण गाड्या वगैरे प्रत्येक जागी दिसतील तुम्हाला. कारण बरेचसे लांबून-लांबून लोकं आलेले आहेत. आपल्या एम-एचच्या गाड्या बऱ्याच आहेत आणि हे मोठे-मोठे टप आहेत, चलो टोपले वगैरे, पातेले. तर ते लोकांना किरायाने देतात, भाड्याने देतात आणि लोकं त्यामध्ये करून खातात आणि परत आणून द्यायचं. आता ही सगळी घरं आहेत, जे रूम्स किरायाने देतात. ते आपण एका दिवसाचं वगैरे पे करायचं आणि नंतर हे होतं ते यूज करायचे. तर अंघोळीचे पाणी, प्यायचं पाणी सगळं अवेलेबल असते. लाकडं घ्यायची असतात आपण विकत, आपण करून खायचं तिथं स्वयंपाक म्हणलं तर. आणि दुसऱ्या साईडला डोंगर आहे, त्या डोंगरामध्ये पण आपण जाऊन स्वयंपाक वगैरे करून खाऊ शकतो. पण तिकडं थोडं माकडांची रिस्क असते, कारण माकडं काहीही उचलून घेऊन जातात वगैरे. तर असं आता जसं जसं जवळ चाल तसं गर्दी दिसेल तुम्हाला आणि छानही वाटतं. कारण आम्ही घरातून निघतानाच फुल पॉझिटिव्हली निघालो. आणि तुम्हाला मी माझ्या न्यू इयरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं पण होतं की मला ह्या वर्षी फुल्ली पॉझिटिव्हली राहायचे, एकदम एक्साइटमेंटमध्ये. कोणी काहीही म्हणो, काही घेणं देणं नाही. म्हणून आम्ही दोघंही खूप छान फेसने निघालेलो. आमच्या दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद तुम्ही बघू शकतात. आणि हे तर छान स्टायलिश वगैरे मस्त वाटत होते. मला तरी आवडले हे. त्यांचा लुक हा आवडला आणि मी साधी सिंपलच गेले होते. तुम्ही मला ह्या ड्रेसमध्ये बऱ्याच वेळेस बघितलं असेल. आता साडी घालून गेले नाही, कारण मला कम्फर्टेबली राहायचं होतं आणि पूर्ण दिवस छान राहायचा होता मला. आणि इकडं बरेचसे माकडं वगैरे असतात, म्हणून म्हणलं तसंच जावं लोकेशन. आपण. आणि हे असं आमच्या जवळच आहे, तर म्हणून तेवढं काही केलं नाही. आता निघालो. आता हे जुने घरं बघा, म्हणजे ती अशा ठिकाणी लोक राहतात वगैरे. तर नंतर आम्ही तिकडलं गेल्याच्या नंतर नाश्ता वगैरे पण केला, जेवण केलं. छोड़ता नहीं, त्याच्याकडे बारकोचं पिल्लू आहे हो, तू दे ना करो पानी में दिले तर. तुला भूक लागली, देऊ जब नहीं खा खा. हा द्या हो, द्या असं द्या. आम ना पुडी राहतात, पुडी घाई ना. ओके. आम्हाला थोडं थोडा हां असं स्लो घ्या, असं केलं का फास्ट येते. असं स्लो तसं कर ना तू, एवढा त्याच्यामध्ये. ये पूरा बड़ा पहाड़ एरिया है. स्लो होणार सगळं नाक पुसार झालं. बरं झालं, इतकी वेळ तर आली नाही मला. आली मी सकाळी किती परेशान होऊ लागली मला माहिती आहे. मेळशाला पण बसले शेम आलेलं मला. हे ते घेतलं.
आधीपासूनच कोणाला पण द्या. लाईट दिसली तुला तेच नाही. तुम्हीच घेतला का फोन हातात? हे गावाकडून आलेलं वाटाले. खाली टाक नको ना, ते खालचं बघितलं तिथं आहे रे ना. लो बॉस नाही नाही पैसे आहे पैसे पैसे कसं बघायला पैसे आहे. सगळे देऊन टाका. हिचा बेबी आहे, सगळंच तिकडे हे करून देऊन टाका. छोटस आहे, मग खाली नेऊन काय करणार आहे तुम्ही? माहीत तर लय आहे. एक बाजू हाँ गाना गाना जाम 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 का जाम जाम क्या जाम है मैं खाना छाती होती थी.
हो इकडे बघा म्हणलं असं. पिवळे नाही तेवढंच मी ह्याला ग्राफिक करून मस्त पिवळे करते. तुमचं घेऊ असं खातात असं खायनात. हा मसाला डोसा चांगला. कोणतं तरी काय बस लय वाकायला वाक नको आले. हा नाही ना हालत माग ते भारी घरी गेला थकल पण तो एन्जॉय करेपर्यंत थकलाच थकला. जिलेबी आहे. मस्त दिसायला. मदत होते मला. असं विकत निघाले पाच पण दिसतात ना मागं. पण असंच लांब गेलं छान. तिथं बसला नव्हता ना तिथं बघला होता हाकलेलं होतं. हा अशा जागी मस्त मध्ये जाऊन म्हटलं तर किती छान. छान इथं थांबून ते पुलीला असा व्हिडिओ काढता ते वाघ नका. आपण यूट्यूबला टाकून ते परत तेच ह्याच्याला टाकू शकता इंस्टाला टाकू शकता तर यूट्यूबला रिलेट करायचं. ते जंगलमध्ये शूट होते म्हणल्या म्हणून म्हणाले. जंगलमध्ये शूट होते म्हणल्या म्हणून म्हणाले. बस कर.